दर्यापूर तालुक्यातील गांधी चौक ग्रामपंचायत समोर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदीप वळदकर यांच्या नेतृत्वाखाली रखडलेल्या समस्येसाठी आंदोलन केले। यामध्ये प्रमुख मागण्या इटकी रस्ता, लेंडी नाल्यावरील पूल, वीज वितरण कंपनीची अनेक समस्या, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण टाकीची समस्या, घरकुल योजना अशा अनेक समस्यांवर क्रांतीदिनी येवदा ग्रामपंचायत समोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। संबंधित असलेल्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदीप वळदकर यांनी उपस्थित न राहणारे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। पण जे अधिकारी आहेत ज्यांना माज आलेला आहे, माज गेंद्याची कातडी त्यांच्या अंगावर चढलेली आहे आणि आज ते आपला फोन रिसिव्ह करत नाहीत। पगार आपल्या खिशात, आपल्या घामाच्या पैशातून पगार हा शासनाच्या अधिकाऱ्याला जातो। लाज वाटायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांना। यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदीप वळदकर यांनी बोलताना सांगितले की येवदा गावातील समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी, अन्यथा यापुढे येवदा पोलीस स्टेशन ठाणेदार यांनी कितीही मोठा बंदोबस्त लावला ग्रामपंचायतच्या आत गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही प्रहार पक्षाच्या वतीने देण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांपैकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभय देशमुख हे उपस्थित होते। प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते बापू साबळे, डॉक्टर दिनेश, महेश कुरडकर, सुधीर पवित्रकार, आकाश घटाडे असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा।